हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर हा परिसर तुम्ही याआधीसुद्धा बघितलेला आहे। मी आले परत एकदा अमरदेवीच्या दर्शनासाठी। म्हटलं मार्गशीर्षचा महिना चालू आहे तर एकदा दर्शन करून घ्यावं देवीचं। तर त्यासाठी आलो होतो अमरदेवी। म्हणजे अगदी तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला तळेगाव दाभाडे माहिती असेल। तिथेच तळेगाव दाभाडेच्या अलीकडेच जिथे बिर्ला गणपती आहे, जो सगळ्यात मोठा गणपती म्हणजे पुण्यातला, तर त्यापासून जवळच आहे अगदी। तर तिथे दर्शनासाठी गेलेलो। तर एका याच्यातच येतात अमरदेवी, बिर्ला गणपती आणि प्रतिशिर्डी। तर तिघं ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन मग घरी जाणार होतो। तर शिवमला सिंहासोबत फोटो घ्यायचा होता, त्यासाठी तो तिथे छान मस्तपैकी पोज देऊन असा उभा होता। अमरदेवीच्या इथेच गणपती आणि राधाकृष्णाचं मंदिर आहे। रुक्मिणी आणि कृष्णाचं सुद्धा असू शकतं। तर बघू शकता, इथे गणपतीचं दर्शन घेतलं आम्ही। त्यानंतर राधाकृष्णाचं घेतलं। राधाकृष्णाचंच मंदिर आहे। त्यानंतर मग दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो। आतमधला परिसर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला प्रसन्नच वाटतं। अगदी वातावरण सुंदर असतं। आणि हे मंदिर माझ्या घरापासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही बऱ्याचदा येत असतो, पण व्हिडिओ प्रत्येक वेळेस होत नाही। तर बघू शकता आतमधलं गाभाऱ्यातलं कोरीव काम आणि देवीची मूर्ती बघू शकताय तुम्ही। खरंच खूप सुंदर दर्शन होतं, प्रत्येक वेळेस खूप छान दर्शन होतं इथे। तुम्ही जर जवळपास खरंच असाल तर एकदा नक्की भेट द्या। खरंच खूप सुंदर मंदिर आहे, बघू शकताय तुम्ही। त्यानंतर आम्ही आलो बिर्ला गणपतीला। बिर्ला गणपतीच्या पायथ्याशीच छान अशी नर्सरी होती। म्हटलं चला 1-2-3 व्हिडिओ घेऊनच टाकूयात। तर मग छान मस्तपैकी असे फुलांचे व्हिडिओ घेतले मी मस्त, आणि त्यानंतर दर्शनाला गेलो। खरं तर हे ठिकाण उंच अशा ठिकाणी आहे, खूप सुंदर वाटतं इथे गेल्यानंतर। बघू शकता इथून सुद्धा गणपती दिसतो आहे आपल्याला। भरपूर अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात। तर बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर खूपच छान। आणि इथे लोकल जातीय, तुम्हाला दिसते का लोकल? घोरडवेश्वर डोंगराच्या अगदी अपोजिट साईडला पाठीमागे हे मंदिर आहे, बघू शकताय तुम्ही। आणि सूर्यास्त आणि ते दर्शन अगदी योग असे जुळून आल्यासारखं झालं। बघू शकताय बाजूचं वातावरण सुद्धा खूप सुंदर होतं। मी याच्या काही रील्स बनवलेल्या आहेत, ते इंस्टाग्रामला तुम्हाला मिळतील। माझं इंस्टाग्राम ID आहे स्नेहलता संदीप ऑफिशियल, जसं आपलं यूट्यूबचं नाव आहे तसंच आहे। इथे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं। बघू शकता अगदी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। मी बऱ्याचदा या गोष्टीचा विचार केला की खरंच यांनी मूर्ती कशी बनवली असेल, पण एकदा नक्की भेट देऊन बघा, खूप सुंदर ठिकाण आहे। त्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो प्रतिशिर्डीला। खूप 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 वेळा, म्हणजे खरं तर लग्नाच्या आधीसुद्धा मी बऱ्याचदा इथे गेलेली आहे, पण त्यावेळेस कधी विचार केला नव्हता की इतक्या जवळ मी राहायला येईन किंवा इतक्या जवळ माझं घर असेल आणि इतक्यांदा मला साई महाराजांचं दर्शन होईल। पण खरंच खूप छान आहे। तिथे गेल्यानंतर खरं तर तिथे व्हिडिओ शूटिंग फोटो अलाउड नाही आहे, त्यामुळे मी कधीच, तुम्हाला माहिती असेल याआधीसुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील, तर मी कधीच साईनाथांचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे आतमध्ये। कारण जिथे बोर्ड दिसला ना मला इथे फोटो घेऊ नये, इथे व्हिडिओ घेऊ नये, तर मी बऱ्याचदा अवॉइड करते।
पण काय झालं माहिती आहे का, मी इतक्यांदा इथे आली आहे ना, प्रत्येक वेळेस मी तिथे गेल्यानंतर मला ना व्हिडिओ काढून ते हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की मी जितक्या वेळा बघते ना, डोळ्याने बघते ना, तितक्या वेळेंदा बघावं. खरंच जी ओरिजिनल शिर्डी आहे त्याची प्रतिकृती आहे. तुम्ही इथे आला असाल तर. त्यानंतर इथे मध्ये अगदी छान मस्त असे काच लावलेले होते, त्याचा व्हिडिओ घेतला. बाहेरून तुम्ही शिर्डी बघू शकताय कशी दिसते. त्यानंतर बऱ्याचदा दिवसाच बघितलेली आहे मी, रात्री खूपदा बघितलेले नाही आहे. तर रात्रीसुद्धा खूप छान लगबग असते, तिथे झगमग असते. त्यानंतर इथे मोठं अन्नछत्रालय आहे. याआधी मी कधीच तिथे गेलेली नाही आहे, पण यावेळेस आम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा होता. त्यामुळे मग आम्ही तिथे गेलो आणि प्रसादसुद्धा अगदी सुंदर होता, मस्त होता. बाहेरून तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर अगदी महलासारखं वाटतं आहे ते. प्रसादसुद्धा खूप छान होता. हा प्रसाद होता आम्हाला. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं बघा काय चाललं आहे ते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.